नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शब्दांच्या विकारी जातीतील तिसरा भाग बघणार आहोत, तो म्हणजे विशेषण. चांगली मुले, काळा कुत्रा, हिरवे रान, 5 टोप्या, खूप लोक. वरील शब्द समूहामध्ये चांगली, काळा, हिरवे, खूप हे शब्द त्यांच्या पुढे येणाऱ्या नामाबद्दल विशेष काहीतरी माहिती सांगतात आणि म्हणून ही विशेषणे होत. विशेषण ज्या नामाबद्दल विशेष म्हणजे अधिक माहिती सांगते त्या नामाला विशेष्य असे म्हणतात. वरील शब्दात मुले, कुत्रा, रान, टोप्या ही सगळी विशेष्य आहेत. विशेषणाचे एक वैशिष्ट्य असे की ते नामाबद्दल विशेष अशी माहितीही सांगते व त्याचबरोबर नामाने सूचित केलेल्या वस्तूची संख्या कमी करते. उदाहरणार्थ, टोप्या या शब्दाने जितक्या वस्तूंचा बोध होतो त्याही पेक्षा कमी वस्तूंचा बोध हा काळ्या टोप्या या विशेषणयुक्त नामाने होतो. म्हणजे बघा, टोप्या म्हटल्यानंतर सर्व प्रकारच्या टोप्या आपल्या डोळ्यासमोर येतात, परंतु जेव्हा मी काळ्या टोपीतील एखाद्या मुलाकडे बघते तेव्हा लक्षात येतं की इतर टोप्या घातलेले जी काही मुलं आहेत त्यांचा मी उल्लेख करत नाहीये, तर फक्त आज ज्यांनी काळ्या टोप्या घातलेल्या आहे त्याच निवडक मुलांविषयी मी बोलते आहे. म्हणजेच इथे संख्या आपोआप कमी झाली. याचा अर्थ जितकी विशेषणे अधिक तितकी नामाचं वर्णन हे अधिक स्पष्ट होतं हे आपल्या लक्षात येतं आणि म्हणून विशेषणाच्या योगाने नामाची व्याप्ती मर्यादित होते. म्हणून विशेषणाची व्याख्या आपल्याला पुढील प्रमाणे करता येईल. नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या विकारी शब्दाला विशेषण असे म्हणतात. विशेषणाचे मुख्य प्रकार 3. 1. गुण विशेषण, 2. संख्या विशेषण व 3. सार्वनामिक विशेषण. गुण विशेषण कशास म्हणतात? ज्या विशेषणाच्या योगाने नामाचा कोणत्याही प्रकारचा गुण किंवा विशेष दाखवला जातो त्यास गुण विशेषण असे म्हणतात. उदाहरणार्थ, आंबट बोरे, पिकलेला आंबा इत्यादी. संख्या विशेषण कशास म्हणतात? ज्या विशेषणाच्या योगाने नामाची संख्या दाखवली जाते त्यास संख्या विशेषण असे म्हणतात. उदाहरणार्थ, 10 मुली, 8वी इयत्ता, पहिला वर्ग, काही मुले इत्यादी. संख्यावाचक विशेषणाचे पोट प्रकार आहेत. 1. गणनावाचक संख्या विशेषण. उदाहरणार्थ, 10 मुली, चौथा मुलगा, 60 रुपये, सहस्त्र किरण, अर्धा तास. वरील शब्दातील 10, 14, सहस्त्र, अर्धा या विशेषणांचा उपयोग केवळ गणती म्हणजे गणना करण्याकरता आलेला आहे आणि त्यालाच गणनावाचक संख्या विशेषण असे म्हणतात. गणनावाचक संख्या विशेषण दोन्ही तऱ्हेने लिहितात, एक अक्षरांनी आणि आकड्यांनी. गणनावाचक विशेषणाचे पुन्हा 3 प्रकार पडतात. एक पूर्णांकवाचक गणना विशेषण, उदाहरणार्थ 1, 2, 100, सहस्त्र इत्यादी. 2. अपूर्णवाचक गणना विशेषण, उदाहरणार्थ पाव, अर्धा, पाऊण याप्रमाणे. आणि 3. साकल्यवाचक गणनावाचक विशेषण म्हणजे तितक्या वस्तूंपैकी सर्व किंवा दोघे, उभयता, चारी, पाची इत्यादी. 3रा प्रकार आहे क्रमवाचक संख्या विशेषण. उदाहरणार्थ, चौथा बंगला, 60वे वर्ष. आता यामध्ये चौथा, 60वे हे विशेषण वस्तूचा क्रम दाखवतात, अशांना क्रमवाचक संख्या विशेषण असे म्हणतात. पुढचा प्रकार आहे आवृत्तीवाचक संख्या विशेषण. उदाहरणार्थ, 10 रुपये, दुहेरी रंग, द्विगुणित आनंद. आता यामधील 10, दुहेरी, द्विगुणित ही विशेषणं त्या संख्येची किती वेळा आवृत्ती झाली हे दाखवतात, म्हणून यांना आवृत्तीवाचक संख्या विशेषण असे म्हणतात. पृथक वाचक संख्या विशेषण. एक मुलगा, 10 गट, यातील 1, 10 ही विशेषणे वेगवेगळा म्हणजे किती पृथक असा बोध करून देतात आणि म्हणून या शब्दांना पृथकवाचक संख्या विशेषण असे म्हणतात. अनिश्चित संख्यावाचक विशेषण. सर्व रस्ते, काही पक्षी इत्यादी देश. आता वरील शब्दामध्ये सर्व, इतर इत्यादी ही संख्या विशेषणे निश्चित अशी संख्या दाखवत नाही.
आणि म्हणून त्यांना अनिश्चित संख्यावाचक विशेषणे असे म्हणतात. विशेषणाचा तिसरा प्रकार आहे सार्वनामिक विशेषणे. उदाहरण बघूया आधी. हा मनुष्य, तो पक्षी, माझे पुस्तक. मित्रांनो, तुमच्या इथे लक्षात आलं असेल, हा, तो, माझे हे सगळे सर्वनाम आहेत. ही सार्वनामिक विशेषण आहे. तर ही जी सर्वनामे आहेत, या सर्वनाम हे नामाच्या ऐवजी येणारा शब्द आहे. हे सुद्धा तुम्ही अभ्यासलेलं आहे. उदाहरण पाहूया. हा मनुष्य, तो पक्षी, माझे पुस्तक, तिच्या साड्या. वरील शब्दातील हा, तो, माझे, तिच्या ही मूळची सर्वनाम आहेत. सर्वनाम हे नामाच्या ऐवजी येत असते, पण वरील शब्दात सर्वनामाच्या पुढे नामे आली आहेत आणि ती आता सर्वनामे राहिलेली नसून ती त्याच्या पुढे आलेल्या नामाबद्दल विशेष माहिती सांगतायत. म्हणजे ती विशेषणाचं कार्य करता आहेत. सर्वनामापासून बनलेल्या या विशेषणांना सार्वनामिक किंवा सर्वनाम साधित विशेषणे असे म्हणतात. नामे, सर्वनामे व धातू साधिते यांचा विशेषणासारखा उपयोग. नामसाधित विशेषणे. एक उदाहरण पाहूया. माझ्या भावाचे कापड दुकान आहे. किंवा दुसरे एक उदाहरण बघा. त्याचा मित्र पुस्तक विक्रेता होता. आता वरील वाक्यामध्ये कापड आणि पुस्तक ही मूळची खरं तर नामे आहेत, पण वरील वाक्यात ती त्याच्या पुढे येणाऱ्या नामाबद्दल विशेष माहिती सांगतात. म्हणजे ती विशेषणाचे कार्य करतात आणि अशा प्रकारचं विशेषण व त्याचे विशेष्य मिळून एक सामासिक शब्द तयार होतो. उदाहरणार्थ, सातारी पेढे, बनारसी बोरे. आता यामध्ये सातारी व बनारसी ही अनुक्रमे जी आहेत ती काय आहेत? नामं आहेत, पण या नामांपासून साधलेली ती विशेषणे आहेत. पुढचा प्रकार आहे धातू साधित विशेषण. उदाहरण बघा. पिकलेला आंबा, हसरी मुलगी, वाहती नदी. वरील शब्दामध्ये पिकलेला, हसरी, वाहती हे शब्द त्यांच्या पुढे क्रमाने येणाऱ्या नामाची विशेषणे आहेत, पण ही विशेषणे अनुक्रमे पीक किंवा त्या ठिकाणी हस किंवा त्या ठिकाणी वाह तर या धातूंपासून बनलेली आहे आणि अशा विशेषणांना धातू साधित विशेषण असे म्हणतात. तसं पाहिलं तर ही सारी विशेषणं गुणविशेषणच आहे. कारण आंबा कसा आहे तर पिकलेला, मुलगी कशी आहे हसरी आहे, नदी कशी आहे वाहती आहे. पण धातूंना निरनिराळे प्रत्यय लागून म्हणजे पीक या धातूला लागलेला प्रत्यय पिकलेला या हस या धातूला लागलेला प्रत्यय हसरी, तर या पद्धतीने धातूला निरनिराळे प्रत्यय लागून बनलेले हे शब्द विशेषणाचे कार्य करतात. म्हणून यांना धातू साधित विशेषण असा एक वेगळा प्रकार केलेला आहे. पुढचा प्रकार आहे अव्यय साधित विशेषणे. वर, खाली, मागे, पुढे ही जी सगळी अव्यय आहेत यांचा उपयोग विशेषणासारख्या केला जातो. उदाहरणार्थ, वरचा मजला, खालची माडी, मागील दार इत्यादी. म्हणजे अव्ययांपासून बनलेल्या या विशेषणांना अव्यय साधित विशेषण असे म्हणतात. विशेषण हे सामान्यतः विशेष्याच्या पूर्वी येते. जसे चांगला मुलगा सर्वांना आवडतो. येथे चांगला हे अधिविशेषण किंवा पूर्वविशेषण होय, पण केव्हा केव्हा तो विशेष्याच्या नंतर म्हणजे विधेयात विशेषाबद्दल विधान पूर्ण करतो. तो मुलगा आहे चांगला अशा विशेषणाला विधी विशेषण किंवा उत्तर विशेषण असेही म्हणतात. क्रिया विशेषण. पुढील वाक्यातील विशेषण पहा. तो मुलगा चांगला खेळतो. या वाक्यातील चांगला हे विशेषण मुलगा या नामाचे नसून तो खेळतो या क्रियाबद्दल विशेष माहिती सांगतो. या वाक्यात चांगला हे क्रिया विशेषण आहे, पण चांगला हा विकारी शब्द आहे. म्हणजे लिंग वचन भेदाप्रमाणे त्याच्या रूपात बदल होतो. जसे चांगला खेळतो, चांगली खेळते किंवा चांगले खेळतात. या ठिकाणी चांगला हे फक्त क्रियाविशेषण आहे, ते क्रियाविशेषण अव्यय नाही, हे लक्षात ठेवलं पाहिजे. विशेषणाचे लिंग, वचन व विभक्ती. विशेषणाला स्वतंत्र असे स्थान नाही. विशेषण हे विशेष्यावर अवलंबून असते. म्हणून विशेष्याचे जे लिंग व वचन तेच विशेषणाचेही असते. उदाहरणार्थ, शहाणा मुलगा हे पुल्लिंग एक वचनामध्ये आलेलं.
शहाणी मुलगी स्त्रीलिंग एकवचन, शहाणी मुले नपुंसकलिंग अनेकवचन. तर विशेषण हा विकारी शब्द आहे, म्हणजे विशेषाच्या लिंग वचनाप्रमाणे विशेषणाच्या रूपामध्ये बदल होतो. मोठा ग्रंथ, मोठे पुस्तक इत्यादी. विशेषणाचे कार्य व उपयोग. विशेषणाचे मुख्य कार्य हे की ते नामाबद्दल विशेष माहिती सांगते व नामाची व्याप्ती मर्यादित करते. विशेषण हे नेहमी नामासह येते. वाक्यात नाम नसेल तर विशेषण असणार नाही. विशेषणाच्या पुढे नाम नसते त्यावेळी ते विशेषण नामाचे कार्य करते. उदाहरणार्थ, नामसदृश विशेषण. श्रीमंत माणसांना गर्व असतो. आता या ठिकाणी विशेषण आलेलं आहे. तर श्रीमंतांना गर्व असतो. आता इथे नाम हेच विशेषण आलेलं आहे. दर्शक विशेषण. ही मुलगी चलाक आहे, म्हणजे इथे ही ने त्या मुलीकडे दर्शक म्हणजे दाखवलेलं आहे की ही ती मुलगी की जी चलाक आहे. संबंधी विशेषण. जो मुलगा व्यायाम करतो तो सशक्त होतो. एकाचा संबंध दुसऱ्याशी दाखवलेला आहे की जो मुलगा व्यायाम करतो तो सशक्त होतो. प्रश्नार्थक विशेषण. कोण मनुष्य येऊन गेला, त्याने काय पदार्थ आणले. आता इथे विशेषण जे आहे यामध्येच प्रश्न विचारलेला आहे. प्रश्नार्थक शब्दाचंच विशेषण दडलेलं आहे. सार्वनामिक विशेषण. आम्हा मुलांना कोण विचारतो. आता इथे आम्ही हे सर्वनाम आहे, परंतु याचंच काय केलेलं आहे, विशेषण केलेलं आहे की आम्हा मुलांना कोण विचारतो, आणि ते सार्वनामिक विशेषण म्हणून आलेलं आहे. तर मित्रांनो, या भागामध्ये आपण विशेषणाची अधिक माहिती जाणून घेतली. ही माहिती नक्कीच तुम्हाला समजलेली असेल आणि त्याचा तुम्ही तुमच्या अभ्यासामध्ये उपयोग करून नक्कीच परीक्षेमध्ये उत्तम प्रावीण्य मिळवाल याची मला खात्री आहे. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहून नक्की कळवा. व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.